मित्रमैत्रिणींनो, मी वनश्री तुम्हा सर्वांचे रिफ्लेक्टिव्ह राईज या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. लुईस हे यांनी लिहिलेल्या तुमच्यातील शक्ती ओळखा या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. या पुस्तकातील प्रकरण 7 वेदनेच्या पलीकडे जाताना. आपण आता शरीर आणि व्यक्तीपेक्षाही काही अधिक आहोत. आपले स्वरूप कसेही असले तरी शरीरातला आत्मा नेहमीच सुंदर आणि प्रेम करावासा वाटणारा असतो. मृत्यूची वेदना. सकारात्मक असणं खूप चांगलं असतं. आपल्या भावना जाणून घेणं सुद्धा खूप चांगलं असतं. निसर्गाने अनुभव घेण्यासाठी भावनांची देणगी दिली आहे. ती नाकारण्याने जास्त वेदना होतात. मृत्यू म्हणजे काही शेवट नाही, तर जीवनाचा तो एक भाग आहे. आपली कोणी प्रिय व्यक्ती गेली की ते दुःख किमान वर्षभर तरी कमी होत नाही. म्हणून तेवढा वेळ देणं आवश्यक आहे. सणासुदीचे प्रसंग, वाढदिवस यासारखे प्रसंग साजरे करावेसे वाटत नाही. म्हणून स्वतःशी अगदी हळूवारपणे वागा आणि ते दुःख हळूहळू विसरण्याचा प्रयत्न करा. विसरायचे कोणतेही नियम नाहीत आणि तुम्ही सुद्धा तसे नियम करू नका. कुणी गेल्यावर शोक संतप्त होणे किंवा दुःखाचा उद्रेक होणे हे सुद्धा स्वाभाविकच असतं. दुःख झालं नाही असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्नही करू नका. उगाचच मनाला आवरही घालू नका. मोकळेपणाने रडा. आरशात बघून रडत रडत हे चांगलं नाही झालं किंवा अशा अर्थाची वाक्य ओरडून म्हणा. जे काही दुःख आहे ते सगळं बाहेर काढा, नाहीतर शरीरामध्ये त्याचे दुष्परिणाम होतील. तुम्हाला तुमची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. ते सोपं नाही हे मलाही माहीत आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला अशा दुःखाच्या प्रसंगी नेहमीच हजर राहावे लागते. असे प्रसंग समाजात अनेकदा येतच असतात. युद्धाच्या काळात तर ते मोठ्या प्रमाणात होत असतात. अशा काळात भावनांचा उद्रेक आवरणे अगदीच अवघड असते. अशा प्रसंगी मी कुणाच्या सांत्वनाला गेले तर मी सुद्धा त्यांच्या दुःखात त्यांच्या इतकीच बुडून जात असते. माझी आई गेली त्यावेळी मी स्वतःला बरेच सावरले होते. तिला 90व्या वर्षी नैसर्गिक मरण आलं होतं. मला दुःख झालं होतं, पण कुणी अकाली गेल्यावर जसा संताप किंवा उद्रेक होतो तसं काही झालं नव्हतं. युद्ध आणि साथीच्या रोगांच्या काळात उद्वेग आणि अन्यायाची जाणीव मोठ्या प्रमाणात उसळून येते. दुःख हलकं व्हायला बराच वेळ लागतो. कधी कधी तळ नसलेल्या खोल विवरात पडलो आहोत असं वाटतं. काही वर्षानंतरही तुमचं दुःख कमी झालं नसेल तर मात्र ते तुमचं दुःखाला अकारण कवटाळून बसणं असतं. त्या गेलेल्या माणसाला आणि स्वतःला सुद्धा मुक्त करणं फार आवश्यक असतं. एक लक्षात ठेवा, आपल्या अगदी जवळचं असं कुणी जात नसतं, कारण आपल्या अगदी जवळचं असं कुणीच नसतं. विसरून जाणं तुम्हाला अगदीच अशक्य वाटत असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत. पहिली गोष्ट मी सुचवेन की गेलेल्या माणसाचं तुम्ही ध्यान करा. जिवंत असताना ती व्यक्ती बरं वाईट कशीही जगली असली तरी शेवटी जाताना तिला तिचं संपूर्ण जीवन अगदी स्पष्टपणे दिसलं होतं. जिवंतपणे तिने भीती किंवा समजुती बाळगल्या असतील तशा ती गेल्यानंतर तिनं बाळगण्याची गरज उरली नसेल. तुम्ही तिच्याविषयी दुःख करीत असाल तर ती व्यक्तीच तुम्हाला सांगेल, माझं आता चांगलं आहे, इतकं दुःख करण्याची काही गरज नाही. या विरहाच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी त्या व्यक्तीलाच मदत करण्याचे आवाहन करा आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे असंही सांगा. गेलेली व्यक्ती जिवंत असताना आपण तिच्यासोबत कायम नव्हतो किंवा तिच्यासाठी काही करू शकलो नाही यासाठी स्वतःला बोल लावून घेऊ नका, कारण त्यामुळे तुमच्या दुःखामध्ये अपराधीपणाच्या जाणीवेची भर पडेल. या सूतकाच्या काळात सुद्धा बऱ्याच जणांना दैनंदिन कामे सुद्धा करावीशी वाटत नाहीत. काही जणांना तर आपणही मरून जावं असंच वाटत असेल किंवा या उलट काही जणांना मरणाची भीतीही वाटत असेल. तुमच्या आत जे साचले आहे ते मोकळे करण्यासाठी या सूतकाच्या काळाचा उपयोग करा.
जिवलग व्यक्तीच्या जाण्याच्या निमित्ताने इतरही बरेचसे दुःख उफाळून वर येत असते. त्याचा अनुभव घ्या. एका कोपऱ्यात जाऊन या दुःखाला वर येऊ द्या. या दुःखात जर 2-3 दिवस तुम्ही रडत असाल तर बरचसं दुःख विरघळून जातं. तसं तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या किंवा तुमच्या कुणा जिवलगासमोर दुःख मोकळं करा. एक दुसराही पर्याय आहे. एक होकारार्थी वाक्य म्हणा. उदाहरणार्थ, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला मुक्त करत आहे, तू मुक्त आहेस आणि मी सुद्धा मुक्त आहे. माझ्या एका कार्यशाळेत येणारी एक बाई तिच्या मावशीच्या गंभीर आजारामुळे खूप अस्वस्थ झाली होती. मावशी जर गेली तर आपलं कसं होईल या विचारामुळे ती अस्वस्थ झाली होती. आपलं मन तिच्या मावशीच्या समोरही उघड करू शकत नव्हती. मी तिला मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यायला सांगितलं. समोरासमोर बसून बोलण्याने बरीच मदत होते. असं आपण एके ठिकाणी अडकून बसलो की ते स्वतःवरचं प्रेमच तुम्हाला मदतीची हाक देत असतं. अशा विषयातले तज्ज्ञ पुष्कळ आहेत. तुम्हाला त्यांच्याकडे बरेच वेळा जाण्याचीही गरज नसते. तुमच्या त्या अस्वस्थ अवस्थेत अगदी थोड्याशा काळापुरते जावे लागते. तुम्हाला भावनिक आधार देणारे काही गटही आहेत. त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. स्वतःचे दुःख समजून घेताना. दुःखापासून मुक्तता न झालेली माणसे बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतात. तो एक जीवनाचा अनुषंगिक असा लहानसा भाग किंवा सहन न होणारा खूप मोठा भागही असू शकतो. पण दुःख म्हणजे तरी नेमकं काय असतं ते माहीत नसलं तरी प्रत्येकाला त्यापासून सुटका हवी असते. या दुःखापासून आपल्याला काय शिकता येतं हे बघूया. हे दुःख येतं कुठून? त्याला तुमच्यापाशी काय व्यक्त करायचं असतं? शब्दकोशामध्ये दुःख किंवा वेदना या शब्दाचा अर्थ चांगली नसणारी किंवा अस्वस्थ करणारी शारीरिक अवस्था किंवा बिघाड असा आहे. मानसिक किंवा भावनिक क्लेश असाही या शब्दाचा अर्थ आहे. दुःख म्हणजे शारीरिक किंवा मानसिक डिसीजचीच एक वाढ असल्यामुळे शरीर किंवा मन त्याला बळी पडतं हे उघड आहे. याचं एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर घडलं. बागेमध्ये 2 मुली खेळत असताना एकीनं दुसरीला सहज गमतीनं मारण्यासाठी हात उगारला तर दुसरी लगेच आऊच असं ओरडली. पहिलीनं विचारलं, मी तर तुला मारलंही नाही, आऊच का म्हणालीस? दुसरी लगेच म्हणाली, मारलं तर दुखणार हे मला माहीत होतं म्हणून. शारीरिक वेदना होणार हे वेदनेला आधीच समजतं. दुःख अनेक प्रकारचं असतं. खरचटतं, आपटतं, मुका मार लागतो, डिसीज होतो, अस्वस्थ झोप, भीती, पोटात आवळल्यासारखं वाटतं, हातपाय बधीर होतात, कधी कधी खूप वेदना होतात. तर कधी थोडं दुखतं पण ते दुःख तिथं आहे याची आपल्याला जाणीव असते. कधी कधी तो एक संदेश असतो. कामाच्या वेळेस पोट दुखतं परंतु काम संपल्यावर दुखत नाही याचा अर्थ नोकरी बदला असा होतो. अतिमद्यपानामुळे रात्री किती त्रास होतो हे मद्यपान करणाऱ्यांना माहीत असतं. संदेश कोणता का असेना आपलं शरीर एक अतिशय चांगली रचना केलेलं यंत्र आहे यात शंका नाही. यंत्रामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे हे तुम्हाला ते सांगतं, पण तुमची ऐकायची तयारी असेल तरच सांगतं. दुर्दैवानं बऱ्याच जणांना ऐकायला वेळच नसतो. दुःख किंवा वेदना म्हणजे काहीतरी बिघडलंय असा शरीरानं राखून ठेवलेला शेवटचा संदेश असतो. कुठेतरी चुकतंय. आपण कसंही वागलो तरी शरीर जास्तीत जास्त निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असतं, परंतु शरीरावर खूपच अत्याचार केले तर मात्र ते डिसीजच्या रूपानं प्रकट होतात. वेदना झाली की आपण काय करतो? धावपळ करून वेदनाशामक गोळी घेतो. म्हणजेच शरीराला गप्प बस, मला तुझं ऐकायचं नाही असं म्हणतो. शरीर तेवढ्यापुरतं गप्प बसतं पण नंतर पुन्हा कुजबुजायला लागतं.
पण यावेळेस वेदना जरा जास्त तीव्र असतात. मग आपण डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेतो किंवा इतर उपाय करतो. या वेदनेकडे आपल्याला कधी ना कधीतरी लक्ष द्यावंच लागतं, कारण त्या वेदनेचं रूपांतर किती मोठ्या डिसीजमध्ये होईल हे सांगता येत नसतं. अशा वेळेस सुद्धा काही जण वेदना सहन करतात, पण वेदनेचं ऐकत नाहीत. काही जण जागे होतात आणि त्यावर उपाय करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने आपण शिकत असतो. कधी कधी उपाय अगदी साधे असतात. चांगली झोप घेणं, रात्रीची जागरणं बंद करणं किंवा कार्यक्षमतेपेक्षा काम न करणं पुरेसं असतं. शरीराचं तुम्ही ऐकायला हवं, कारण शरीराला बरं होण्याची इच्छा असते. शरीराला निरोगी व्हायचं असतं, शरीराला आरोग्यदायी व्हायचं असतं. त्याला तुम्ही सहकार्य करायला हवं. मला एखादी वेदना झाली की मी शांत होण्याचा प्रयत्न करते. परमशक्तीवर माझा विश्वास असतो. या डिसीज पासून मुक्त होण्यासाठी काय करायचं आहे हे ती शक्तीच मला सांगेल यावर माझा विश्वास असतो. अशा या शांत क्षणी माझ्या बागेत उमललेल्या फुलांना मी डोळ्यासमोर आणते. माझ्या चेहऱ्याला स्पर्श करणाऱ्या हवेमधला गंध आणि गोड स्वाद याचा मी अनुभव घेते. माझ्या शरीराचा प्रत्येक स्नायू शिथिल करण्याचा मी प्रयत्न करते. माझं शरीर संपूर्णपणे शिथिल झाल्यावर माझ्या आत असलेल्या विवेकाला मी विचारते, मी नीट सहकार्य करत आहे ना? आणखी जाणून घ्यायची मला गरज आहे का? माझ्यात आणखी काय बदल करण्याची गरज आहे? मग मी उत्तर येण्याची वाट बघते. कधी कधी त्या क्षणी उत्तर मिळत नाहीत, पण लवकरात लवकर ती येतील हे मला माहीत असतं. कोणताही बदल माझ्यासाठी योग्यच असणार आहे. काहीही झालं तरी मी सुखरूप असणार आहे हेही मला माहीत असतं. कधी कधी हे बदल करता येतील का याविषयी मनात शंका निर्माण होतात. मी जगू शकेन का? माझ्या मुलाबाळाचं कसं होणार? खर्च कसा भागवणार? पण परिपूर्णतेनं आणि वेदनामुक्त जगण्यासाठी त्या परमशक्तीवर विश्वास ठेवा. बदल सुद्धा एक एक करा असं मी सुचवेन. लाओ त्से म्हणतो, 1000 मैलाचा प्रवास एका पावलानं सुरू होतो. एक एक बदल केल्याने खूप मोठा परिणाम साधता येतो. बदल करायला सुरुवात केल्यावर वेदना एका रात्रीत नाहीशी होईल अशी अपेक्षा करू नका. कदाचित नाहीशी होईलही. वेदना वर येण्यासाठी बराच काळ लागला आहे. वेदनेची आता गरज नाही हे कळण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागेल. स्वतःशी हळूवारपणे वागा. इतरांशी तुमची तुलना करू नका. तुम्ही एकमेव आहात. जीवन जगण्याचे तुमचे मार्ग वेगळे आहेत. शारीरिक व भावनिक दुःखापासून मुक्त होण्यासाठी त्या परमात्म्यावर विश्वास ठेवा. क्षमा करणे हे मुक्त होण्याचे रहस्य आहे. माझ्या क्लायंट्सना मी नेहमी विचारते, तुम्हाला योग्य असायला आवडेल की आनंदी असायला आवडेल? कोण चांगलं आणि कोण वाईट याविषयी प्रत्येकाची आपापल्या समजुतीप्रमाणे मते ठरलेली असतात आणि त्याचे समर्थनही आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. कुणी वाईट वागले तर त्याला शिक्षाही करावी असं वाटत असतं आणि हे मनात सारखं सारखं घोळवून आपण आपल्यालाच त्रास करून घेत असतो. मागे कुणीतरी आपल्याला त्रास दिला म्हणून आता स्वतःला शिक्षा करून घेणं हा अत्यंत मूर्खपणा आहे. भूतकाळ विसरण्यासाठी क्षमा करण्याचे माहीत नसले तरी क्षमाशील असणे आवश्यक आहे. क्षमाशील असणे म्हणजे आपली दुखावलेली भावना सोडून देणे आणि ते सगळंच पूर्णपणे विसरून जाणे. क्षमाशील नसण्याची अवस्था आपल्यालाच उद्ध्वस्त करते. तुम्ही कोणत्याही आध्यात्मिक पंथाचे असा, क्षमाशील असणे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः आजारपणात तर खूपच महत्त्वाचे आहे. तुम्ही आजारी पडलात तर कुणाला माफ करण्याची आवश्यकता आहे याचा शोध घ्या आणि ज्याला आपण कधीच क्षमा करू शकणार नाही अशाच माणसाला क्षमा करण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल.
तुम्ही जर त्याला क्षमा केली नाही तर त्याचे काहीच नुकसान होणार नाही, पण तुमचे मात्र भयंकर नुकसान होईल. क्षमा करणे हे त्याच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. मन दुखावले असेल आणि मनात आकस असेल तर इतरांना नव्हे तर स्वतःला क्षमा करणे गरजेचे आहे. सर्वांनाच मी क्षमा करत आहे असे होकारार्थी वाक्य स्पष्टपणे म्हणा. मी भूतकाळ विसरलो आहे. ज्यांनी ज्यांनी मला दुखावले आहे त्या सर्वांना मी क्षमा करत आहे आणि मी कुणाला दुखवले असेल तर स्वतःलाही क्षमा करत आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हाला कुणी दुखवलं असेल तर त्याला मनातल्या मनात शुभेच्छा द्या आणि त्या व्यक्तीला मुक्त करा. नंतर तो विचारही मनातून काढून टाका. मला ज्यांनी ज्यांनी दुखावले त्यांना मी क्षमा केली नसती तर आज मी जिथं आहे तिथं कधीच नसते. मागे माझ्याशी ते असे वागले म्हणून मी आज स्वतःला शिक्षा करून घेणार नाही. हे खूप सोपं आहे असं मी म्हणणार नाही, पण मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा त्यावेळेस असं घडलं होतं तर असं म्हणते. पण तो क्षण मी काही आता जगत नाहीये आणि आता तशी परिस्थितीही नाही. कुणी तुम्हाला खूप त्रास दिलाय किंवा लुटलंय किंवा फसवलं आहे असंच तुम्हाला वाटत असेल तर लक्षात घ्या की जे तुमचं आहे ते कुणी काढून नेऊ शकत नाही. जे आहे ते तुमचंच आहे. योग्य वेळी ते तुमच्याकडे परत येणार आहे. ते परत आलं नाही तर ते तुमचं नव्हतं असं समजा. त्याचा स्वीकार करा आणि पुढे जा. मुक्त होण्यासाठी तुम्हाला स्वतःच ठरवलेल्या संतापातून आणि सहानुभूतीच्या कुंडातून बाहेर पडायला हवं. सहानुभूतीचं कुंड हा शब्द मला खूप आवडतो. अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेने तो शब्द आधी वापरला. तुम्ही जेव्हा या सहानुभूतीच्या कुंडात असता तेव्हा तुम्ही अगदी असहाय्य असता. तुम्ही शक्तिहीन असता. शक्ती परत मिळवायची असेल तर तुमच्या 2 पायांवर उभं राहून जबाबदारी स्वीकारायला हवी. थोडा वेळ काढा. डोळे मिटा. समोर एक खळखळ वाहणारा झरा आहे अशी कल्पना करा. पूर्वीचा एखादा वेदनामय अनुभव, एखादी व्यथा, अक्षमाशीलपणा आठवा. गोळा करा आणि त्या खळखळणाऱ्या पाण्यात सोडून द्या. प्रवाहामध्ये वाहत जाताना नाहीसे होईपर्यंत त्याकडे बघत राहा. असे अनेक वेळा करून बघा. ही वेळ करुणेची आणि बरं होण्याची आहे. अंतर्मुख व्हा आणि ज्याला बरं कसं करायचं हे माहीत आहे अशा या परमात्म्याशी संपर्क साधा. तुमच्यामध्ये निश्चितपणे क्षमता आहे. थोड्याशा वेगळ्या पातळीवर जाऊन बघा. तुमच्यामध्ये केवळ डिसीज बरा करण्याचीच नव्हे तर स्वतःला पूर्णपणे बरं करण्याची, सर्वार्थाने परिपूर्ण करण्याची क्षमता आहे याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येणार नाही. तुमच्या प्रत्येक भागाला स्वीकारण्याची, तुम्हाला आलेला प्रत्येक अनुभव तुमच्या भोवताली आयुष्याच्या वेलबुट्टीचा तो एक भागच आहे याची जाणीव असण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. इमॅन्युएलचे पुस्तक मला खूप आवडते. त्यातल्या एका परिच्छेदामध्ये खूप चांगला विचार मांडला आहे. इमॅन्युएल समोर एक प्रश्न आहे. एखादा दुःखदायक प्रसंग मनामध्ये कडवटपणा न येता कसा अनुभवायचा? इमॅन्युएलच त्याचे उत्तर देतो. त्याकडे शिक्षा म्हणून नव्हे तर एक शिकवण म्हणून बघा. मित्रांनो, जीवनावर विश्वास ठेवा. जीवनाचा प्रवास तुम्हाला कितीही लांबचा वाटत असला तरी तो आवश्यक आहे. प्रवासामध्ये खूप मोठा प्रदेश धुंडळायला, त्यामध्ये सत्य कोठे आहे व तुमचा विपर्यास कोठे आहे याचे निरीक्षण करायला तुम्ही आला आहात. म्हणजे तुम्ही आपल्या घरी, आपल्या केंद्रस्थानी आत्म्याकडे माघारी याल तेव्हा ताजेतवाने आणि अधिक समजूतदार झालेले असाल.
आपल्या तथाकथित समस्या, अडचणी म्हणजे प्रगती करण्याची, परिवर्तन करण्याची संधी आहे. आणि त्यापैकी बऱ्याचशा समस्या आपणच निर्माण केलेल्या स्पंदनांचे दृश्य स्वरूप आहेत. हे आपण केव्हा समजून घेणार आहोत? तुम्हाला केवळ विचारांमध्ये परिवर्तन करायचंय. त्यासाठी संताप सोडून द्या आणि क्षमाशील व्हा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रकरण 7 चे वाचन येथे पूर्ण झाले.